डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ संचलित डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित 8व्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे। हे 2 दिवसीय आयुर्वेद संमेलन पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। जगभरातून आयुर्वेदातील तज्ज्ञ, संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील। आयुर्वेदातील विविध विषयांवर व्याख्याने, शोधनिबंध, सादरीकरण व विचारमंथन होणार आहे, अशी माहिती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव यांनी दिली। याप्रसंगी ब्राझील येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर जोस रोगे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर गुणवंत येवला, संशोधक संचालक प्राध्यापक डॉक्टर अस्मिता वेले, काया चिकित्सा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी.जी. दीपांकर, रचना विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर योगेश कुट्टे आदी उपस्थित होते। ब्राझीलमधील आयुर्वेदाचे 16 विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनासाठी दाखल झाले असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर स्मिता जाधव म्हणाल्या, या 2 दिवसीय आयुर्वेद संमेलनात भारत सरकारच्या आयुष मंत्रालय तसेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता प्राप्त झाली आहे। या संमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन, भविष्यकाळात आयुर्वेदाची व्याप्ती, गरजा, उपाययोजना आणि अनेक विकार आणि चिकित्सा या विषयावर विचारमंथन होणार आहे। प्राचार्य डॉक्टर गुणवंत येवला म्हणाले, संमेलनात पहिल्या दिवशी विशेष पदवीप्रदान सोहळा होणार असून या कार्यक्रमात अमेरिकेतील ग्लोबल ट्रान्सडेंटल मेडिटेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉक्टर टोनी नेडर, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत आणि वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष, आयुर्वेद तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर सदानंद सरदेशमुख यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या कुलपती डॉक्टर भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव व कुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव, खजिनदार डॉक्टर यशराज पाटील, डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत। मी डॉक्टर स्मिता जाधव, कुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ। 1 आणि 2 फेब्रुवारीला आपण नॅशनल आयुर्वेदा इंटरनॅशनल आयुर्वेदा काँग्रेस ऑर्गनाईज करत आहोत। या दिवशी आपण एक स्पेशल कॉन्व्होकेशन पण घेत आहोत, ज्या कॉन्व्होकेशनमध्ये आपण माननीय टोनी नाडार सर, MD, PhD, MA, RR जे प्रेसिडेंट महर्षी आयुर्वेद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आहेत, त्यांना आपण डिलीट देत आहोत। त्यांच्याच बरोबर आपण IPS भागवत सर, त्यांनाही आपण डिलीट देत आहोत आणि डॉक्टर सर देशमुख सर यांनाही आपण डिलीट देत आहोत। या इंटरनॅशनल आयुर्वेदा कॉन्फरन्सला डॉक्टर पद्मश्री वैद्यराज राजेश कोटेचा सर, जे सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण येणार आहेत व आपले मिनिस्टर प्रतापराव जाधव सर पण ह्या कॉन्फरन्सला येणार आहेत। आपलं डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ हे लास्ट 8 वर्षापासून टॉप 50 नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये रँकिंग मिळवत आहे। यंदा ह्या वर्षी आपलं रँकिंग 44th आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ हे रिसर्चला खूप भर देत असतो आणि या रिसर्चला प्रमोट करण्यासाठी भरपूर कोट्यावधीचे आपण इन्स्ट्रुमेंट्स पण विकत घेत असतो आणि आपल्याकडे 5 ते 6 कोटीचे नुसते रिसर्चसाठी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत मुलांना, रिसर्चर्सना, आपले PhD स्टुडंट्सना वापरण्यासाठी। तर ह्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये सगळ्या देशातले रिसर्चर्सना, आयुर्वेदा रिसर्चर्सना आपण इन्व्हाइट केलेलं आहे, ज्यांच्यामुळे ते आपल्या स्टुडंट्स बरोबर इंटरॅक्ट करू शकतील, एखादं प्रोडक्ट पेटंट करू शकतील, स्टार्टअप सुरू करशील। या आमच्या कल्पनेने आम्ही ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज करत आहोत, ज्याच्यामुळे आपल्या मुलांना भरपूर मोटिवेशन मिळेल आयुर्वेदाला जगभर प्रसार करण्यासाठी।